डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण राज्य समाजवाद, सार्वजनिक वित्त आणि रुपयाचा प्रश्न हे घटक बघणार आहोत. तत्पूर्वी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय बघूयात. भारतीय आर्थिक विचारांच्या पद्धतशीर मांडणीला खऱ्या अर्थाने 19व्या शतकामध्ये सुरुवात झालेली होती आणि भारतातील आर्थिक विचारांच्या विकासाचा सखोल अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचा आपल्याला विचार करावा लागतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनातज्ञ, कायद्याचे गाडे अभ्यासक, संसदपटू, राजकारणी अशा विविध नावाने ओळखतो किंवा ह्या विविध पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत. पण एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख जी आहे ती फार दुर्मिळ आहे. म्हणजे खूपच कमी लोकांना त्यांची त्याबद्दलची माहिती आहे. भारतरत्न या सर्वोच्च पदाने ज्यांचा आपण सन्मान करतो असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशमधल्या महू या गावी झाला. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे सैन्यामध्ये सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील कोकण विभागात झालेली होती. त्या कोकण विभागातील स्पेसिफिक पार्ट जो आहे तो दापोली येथे झालेला होता आणि ते दापोली येथे वास्तव्य करून राहत असल्यामुळे बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण देखील दापोली या ठिकाणी झालेलं होतं. त्यानंतर त्यांचं शिक्षण जे आहे ते सातारा आणि मुंबई इथे झाल्याचं दिसून येतं. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये BA पदवी प्राप्त केली. त्यांची जडणघडण होत असताना त्या जडणघडणीमध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड जे आहेत या महाराजांचा खूप मोठा वाटा होता. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात आणि इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं त्यांचं उच्च शिक्षण आणि डॉक्टरेट पदवी जी आहे ती प्राप्त झालेली होती. इंग्लंडमध्ये बाबासाहेबांची थोर अर्थशास्त्रज्ञ कॅनन यांच्याशी भेट झालेली होती. 1923मध्ये DSc इकॉनॉमिक्स परीक्षेसाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध जो आहे तो तिथं सादर केला गेला. बाबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर ही पदवी मिळवलेली होती आणि 1925मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये PhD द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध जो आहे तो त्यांनी सादर केलेला होता. सरकारी विधी महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही काळ प्राध्यापकाचे आणि प्राचार्याचे देखील काम केलेले होते. पुढे मग 1942 पासून ते 1946 पर्यंत ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून कार्यरत होते आणि याच कालावधीमध्ये त्यांनी मागासवर्गीयांची शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती करण्याचा फार मोठा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्री म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं होतं. त्यांना नंतर भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो आणि घटना समितीचे घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष देखील राहिलेले होते. सतत परिश्रम घेऊन चर्चा करून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुमारे 3 वर्षामध्ये संविधानाचा मसुदा तयार केलेला होता आणि ह्या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच त्यांनी हिंदू कोड बिल जे आहे ते लोकसभेला सादर करण्याचा बहुमान देखील मिळवलेला होता. 1990मध्ये भारतातील परमोच्च भारतरत्न या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. म्हणजे 1990मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटलेला होता. डॉक्टर आंबेडकरांना वाचनाचे फार वेळ होतं. ग्रंथाशिवाय आपण जगू शकणार नाही असं त्यांना सारखं वाटत होतं आणि मृत्यूच्या समयी त्यांच्या ग्रंथालयात जर का आपण बघितलं तर सुमारे 25,000 दुर्मिळ ग्रंथ जे आहेत त्यांच्या ग्रंथालयामध्ये होते. अशा शिक्षक, तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, ग्रंथकार, प्राध्यापक, देशभक्त, दलितांच्या उद्धारकर्ते जे आहेत हे 6 डिसेंबर रोजी महानिर्वाण झाले. शोध निबंधाबद्दल बघायचं म्हटलं तर 1923मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासाठी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन टाकलेली होती. 1925मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठास PhD साठी ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त हा प्रबंध त्यांनी सादर केलेला होता. केवळ वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी निबंध लिहिला आणि त्यात दोन्ही बाजूंचा संतुलित विचार करण्याची जी वृत्ती आहे ती जिथं आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यांनी संतुलित विचार केलेला होता. भारताने इंग्लंडला जेवढे दिले त्या मानाने इंग्लंडचे योगदान काहीच नाही. भारतात ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षणाची आपल्याला सुरुवात करून दिली. आधुनिक संस्था आणि जीवन यांचा परिचय भारतासारख्या पुरातन संस्कृत राष्ट्राला त्यांनी करून दिला. मात्र ब्रिटिश राजवटीमध्ये भारत आर्थिक विपन्न अवस्थेमध्ये होता, कारण भारतातील सोन्या चांदीच्या साठ्यात इंग्लंडने काहीच भर टाकलेली नव्हती. या उलट त्यांनी तेथील संपत्ती जी आहे म्हणजे भारतातील संपत्ती त्यांनी लुटून नेलेली होती.